स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मीन राशीच्या जातकांना फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेण्यासाठी भेटलो आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. आज आपण पाहणार आहोत शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय, वाहन, वास्तू आणि त्याचबरोबर उद्योग, व्यवसाय, करिअर या दृष्टीने तुम्हाला फेब्रुवारी महिना कसा साथ देणार आहे, ग्रहस्थिती कशी लाभणार आहे याबाबत माहिती घेत आहोत. सर्वात प्रथम सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी, तर नक्कीच तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. तुमची मीन रास आहे. सध्या स्थितीमध्ये शनिदेवांची 7:30 सुरू आहे. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता लग्नस्थानामध्ये राहुदेवांची उपस्थिती आणि लग्नेश गुरुदेव हे धनस्थानातनं गोचर करत आहेत. त्यामुळे थोडंसं आर्थिक संदर्भातलं टेन्शन, चिंता, काळजी या गोष्टी वाढत चालल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला विशेष लाभ होणार आहे. तो म्हणजे मंगळदेव जेव्हा 6 फेब्रुवारीपासून मकर राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील त्यावेळेस मात्र मंगळदेवांची विशेष कृपा होईल आणि तुमच्याजवळ असलेली धनसंपत्ती याबाबत एक नियोजनबद्धता तुमच्याकडे लाभेल आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होईल. अर्थात हा महिना धनस्थिती आणि व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. परंतु लग्नस्थानात राहुदेवांची उपस्थिती आहे, त्यामुळे थोडीशी चिंता, काळजी वाटत आहे. तर नक्कीच यासाठी दत्त महाराजांची उपासना करा, म्हणजे तुमचं मन, बुद्धी स्थिर होईल, शांत होईल, चिडचिड होणार नाही. तृतीय स्थानाकडे वळूया. तृतीय स्थानावरनं भावंडांचं सौख्य पाहिलं जातं आणि याचबरोबर पराक्रम, परिश्रम पाहिले जातात. तृतीय स्थानाचे अधिपती शुक्रदेव जे कर्मस्थानातनं गोचर करत आहेत, 11 फेब्रुवारी नंतर ते लाभस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील मकर राशीतून. अर्थात तुम्हाला हा महिना परिश्रमाच्या दृष्टीने किंवा स्मार्ट वर्क करून घेणारा ठरणार आहे, कारण बुधदेवांच्या सोबत शुक्रदेवांची युती होणार आहे. अर्थात बुद्धी कौशल्याने एखाद्या कामामध्ये सुयश प्राप्त करून कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठीचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत. याचबरोबर भावंडांचं सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं लाभणार आहे. त्यांच्या समवेत एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे योग येतील किंवा कुटुंबामध्ये एकत्र येऊन नातेसंबंध दृढ करण्याचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात प्राप्त होत आहेत. याबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूयात. चतुर्थ स्थानावरनं वाहन वस्तूचं सौख्य पाहिलं जातं. चतुर्थेश बुधदेव हे लाभस्थानातनं गोचर करत आहेत. 20 फेब्रुवारी नंतर ते व्ययस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील. अर्थात तुम्हाला वाहन वस्तू खरेदी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही 20 फेब्रुवारीपर्यंत करू शकता. त्या संदर्भात लागणारे डॉक्युमेंट्स किंवा इतर काही आर्थिक विषय असतील तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. परंतु 20 फेब्रुवारी नंतर घ्यायचं गेलंच तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. मनासारखी वाहन वस्तू खरेदी करण्यासाठीचे शुभ संकेत तुम्हाला 20 फेब्रुवारीपर्यंत अतिशय उत्तम प्रकारचे आहेत. याचबरोबर वास्तू सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारचं मिळणार आहे. 20 फेब्रुवारी नंतर किरकोळ प्रमाणामध्ये मानसिक ताणतणाव किंवा वास्तूमध्ये कलहदायी वातावरण निर्माण होऊ शकतं, म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. वास्तूमध्ये संध्याकाळच्या वेळेस मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. पंचमस्थानावर आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या दृष्टीने विचार करतो. पंचमस्थानामध्ये कर्क रास. चंद्रदेव जर 2.25 दिवसांनी बदलतात तसं तुमचा मूड बदलतो. अभ्यासामधील एकाग्रता कमी जास्त होते. विशेष म्हणजे राहुदेव लग्नस्थानात आहेत आणि त्यांची पंचम दृष्टी ही पत्रिकेतील पंचम स्थानावर येत आहे. अर्थात राशीपत्रिकेतील पंचम स्थानावर येणारी राहुदेवांची दृष्टी ही थोडंसं चंचल स्वभाव निर्माण करून देते, अभ्यासातील एकाग्रता कमी करते. मग यासाठी उपासना तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. ती तुम्ही उपासना जर केली तर नक्कीच तुम्हाला शिक्षणामध्ये एकाग्रता वाढू शकेल. आणि याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये नवीन काही कोर्स जॉईन करायचे असतील नक्कीच करू शकता. त्यावर नवीन काही अभ्यासक्रमाची सुरुवात करायची असेल तर नक्की तुम्ही ह्या महिन्याच्या 20 फेब्रुवारीपर्यंत करू शकता. अतिशय उत्तम प्रकारचं यश येऊ शकेल. सायन्स साईडनी, कॉमर्स साईडनी जर शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी विशेष संधीचे योग आहेत. मंगळदेव मकर राशीतनं गोचर करत आहेत, त्यामुळे तुम्ही जर MS करत असाल तर त्यासाठीचे शुभ संकेत आहेत. शिक्षक वृंदांना सुद्धा हा महिना विशेष लाभदायक म्हणता येईल. तुम्ही सायन्स साईडने प्रोफेसर म्हणून कार्यरत असाल किंवा सायन्स हा विषय हाताळत असाल, शिकवत असाल, गणित हा विषय शिकवत असाल तर तुमच्यासाठी विशेष कार्य, उल्लेखनीय कार्य, कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करून देणारं किंवा तुम्हाला त्या अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त समोरच्या विद्यार्थी वर्गाला यश, लाभ प्राप्त करून देण्यासाठीचं जे समाधान हवं असतं ते प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा मंगळदेवांची विशेष कृपा. बुधदेव आणि गुरु शुक्रदेव यांचा शुभयोग होत आहे. तो म्हणजे
लाभस्थानातून. अतिशय शुभयोग आहे, लक्ष्मीनारायण योग असं म्हणतात या योगाला. तर या योगामुळे सुद्धा तुम्हाला विशेष शिक्षणाबाबतीमधील अडचणी दूर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. प्रणयाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना विशेष म्हणता येईल. या महिन्यामध्ये तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसी यांच्याकडनं थोड्याशा काही डिमांड्स वाढू शकतात किंवा एखाद्या गोष्टीबद्दल अपेक्षा वाढू शकते. एवढा एक कुयोग सोडला तर नक्कीच तुम्हाला एकमेकांसाठी वेळ देण्यासाठीचा हा महिना म्हणता येईल. याबरोबरच संतती सौख्य सुद्धा तुम्हाला ह्या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारचं मिळणार आहे. तुमच्या संततीकडनं तुम्हाला काही विशेष अपेक्षा असतात, कारण तुमची मीन रास आहे. काही ठराविक गोष्टी या ठराविक वेळेत व्हाव्यातच अशा तुमच्या काही अपेक्षा असतात, परंतु तुमच्या संततीकडनंच तुम्हाला अतिशय उत्तम असं काहीतरी विशेष कार्य केल्यामुळे किंवा विशेष काही गोष्टींमध्ये शिक्षण घेतल्यामुळे आनंद प्राप्त करून देणारी वार्ता तुमच्याकडे पडणार आहे आणि त्यामुळे तुम्ही सुखावणार आहात. विशेष म्हणजे तुमच्या संततीचा विवाह करायचा असेल, विवाह इच्छुक तुमची संतती असेल, पाल्य असेल, तर नक्कीच त्या वर्गाला सुद्धा हा महिना विशेष म्हणता येईल. याबरोबरच षष्ठ स्थानाकडे वळूयात. रोग आणि हितशत्रूंचा त्रास कसा आहे या महिन्यात हे पाहूयात. रोगाच्या संदर्भात विचार केला तर पाय पावलं दुखणं याच्या तक्रारी किरकोळ प्रमाणात होऊ शकतात आणि याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये विशेष म्हणजे पोटाची काळजी घ्यायची आहे. आहारावर नियंत्रण ठेवायचं आहे. प्रवासाचे योग आहेत, त्यामुळे नक्कीच प्रवासातनं आहारावरचं नियंत्रण सुटणं, अवेळी जेवण, अजीर्ण, अपचन या काही गोष्टी होऊ शकतात. आणि विशेष म्हणजे बुधदेव जेव्हा व्ययस्थानातनं गोचर करतील त्यावेळेस त्वचेचे विकार उद्भवतील. म्हणून 20 फेब्रुवारी नंतर त्वचेची विशेष काळजी घ्यायची आहे आणि पोटासंदर्भातली काळजी संपूर्ण महिनाभर घ्यावी लागणार आहे. याचबरोबर हितशत्रूंचा त्रास तुम्हाला या महिन्यात होणार नाही. सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तमेश बुधदेव हे राशीपत्रिकेतील लाभस्थानातनं गोचर करत आहेत आणि 20 फेब्रुवारी नंतर ते व्ययस्थानातनं गोचर करतील. म्हणजेच बुध देवांचं तुम्हाला हे गोचर विशेष लाभदायक आहे. जोडीदाराला किंवा तुम्हाला एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्या संदर्भातलं डिस्कशन असू द्या किंवा घरातील एखादी नवीन वस्तू खरेदी संदर्भातलं डिस्कशन असू द्या, यामध्ये तुम्ही दोघांचं एकमत होऊ शकतं. एकमेकांना आनंद कसा प्राप्त करून देऊ शकाल यासाठी तुमची दोघांचीही धडपड होऊ शकते असे शुभ संकेत आहेत. सप्तम स्थानात केतुदेव आहेत, परंतु त्यांचा काही कुयोग तुम्हाला या महिन्यात जाणवणार नाही. विशेष म्हणजे लाभच होईल आणि याबरोबरच भागीदारीचे जर व्यवसाय सुरू करायचे असेल तर त्यासाठी लागणारं भांडवल तुम्हाला या महिन्यात सहज उपलब्ध होऊ शकतं. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल भागीदारीमध्ये अर्थात पार्टनरशिपमध्ये तर नक्कीच तुम्ही सुरू करू शकता. याबरोबरच अष्टम स्थानाकडे वळूयात. अचानक लाभ प्राप्तीचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात लाभत आहे. भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्यस्थानामध्ये मंगळदेवांची रास. मंगळदेव हे 6 फेब्रुवारी नंतर मकर राशीतनं गोचर करतील. अर्थात हे गोचर तुम्हाला विशेष म्हणता येईल. या महिन्यामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतात. याचबरोबर तीर्थयात्रा किंवा धार्मिक स्थळाची भेट देण्याचे शुभ संकेत आहेत. याबरोबरच यज्ञकर्मासाठी तुमची विशेष उपस्थिती लाभू शकते. एखाद्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी सुद्धा होऊ शकता असे शुभ संकेत आहेत. याचबरोबर करिअरच्या दृष्टीने विचार केला असता नवीन नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर नक्की 6 फेब्रुवारी नंतर तुम्हाला नोकरी लागण्याचे शुभ संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता कागद, कापड, गोड पदार्थ, संगणक क्षेत्र किंवा IT क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करणार असाल किंवा व्यावसायिक तुम्ही जर असाल या क्षेत्रामधले तर नक्कीच तुम्हाला अतिशय उत्तम शुभयोग या महिन्यात म्हणता येतील. व्यवसायातनं अर्थात कर्मातनं लाभाची प्राप्ती तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे. याचबरोबर लाभस्थानाकडे वळूयात. स्थानामध्ये मकर रास आणि शनिदेव व्ययस्थानातनं गोचर करत आहेत. अर्थात तुम्हाला या महिन्यामध्ये पैसा मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतो, परंतु तो संचयाकडे कमी आणि खर्चाकडे जास्त जाऊ शकतो. अर्थात हा महिना इन्व्हेस्टमेंटचा म्हणता येईल, गुंतवणुकीचा म्हणता येईल आणि त्यामुळे विशेष कार्यासाठी सत्कार्यासाठी तुमचा खर्च होऊ शकतो. आता आपण उपासनेकडे वळूयात. कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच साडेसातीचा त्रास कमी होऊ शकतो. महत्त्वपूर्ण कार्यात यश संपादन होऊ शकतं. नोकरी, उद्योग, व्यवसाय यामध्ये यश संपादन होऊ शकतं. मग ती उपासना कोणती करायची याकडे जाऊयात. तर नोकरी, उद्योग, व्यवसाय उत्तमरित्या चालण्यासाठी आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होण्यासाठी तुम्हाला या संपूर्ण महिनाभर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा जप करा किंवा दत्त महाराजांचं नामस्मरण आणि दत्त महाराजांचं गुरुवारच्या दिवशी दर्शन ह्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला हा महिना विशेष लाभदायक ठरेल. आणि राहू देवांची जी लग्नस्थानातली उपस्थिती आहे तो दोष सुद्धा कमी करण्यासाठी मदत होऊ शकेल. आणि याचबरोबर तुम्हाला
शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षणामध्ये उत्तम प्रकारचं यश येण्यासाठी शिक्षक वृंदांसाठी सुद्धा या महिन्यामध्ये लाभ प्राप्त होण्यासाठी शुक्रदेवांची उपासना करायची आहे. रीम शुक्राय नमः. यामुळे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व उंचावेल आणि तुमच्या कार्याचा नक्कीच समोरची व्यक्ती दखल घेईल आणि तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देईल. त्याचबरोबर दररोज मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे, कारण तुम्ही 7:30 जात आहात. शनी महाराजांच्या कृपाछत्र छायेखाली जात असताना शनिदेवांची उपासना केली किंवा मारुतीरायाची उपासना केली तर नक्कीच तुम्हाला लाभ मोठ्या प्रमाणात प्राप्त होतो, म्हणून तीही उपासना करायची आहे. आज आपण मीन राशीच्या जातकांना फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि याचबरोबर लगेचच जाऊन चॅनलला भेट द्या, कारण या चॅनलवरती अनेक व्हिडिओ अपलोड आहेत, राशीफळ अपलोड आहे, महत्त्वपूर्ण माहिती अपलोड केलेली आहे. तुम्ही ती जाऊन पाहू शकता, माहितीचा लाभ घेऊ शकता. पुन्हा भेटणारच आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला काही दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत आहे तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.